पवारांचे एकेकाळचे घनिष्ठ सहकारी, एकेकाळचे जवळपास राष्ट्रवादीचे नंबर 2 असलेले, म्हणजे शरद पवारांचे नंबर 2 असे असलेले प्रफुल्ल पटेल यांना आता आठवलेलं आहे की 1996 साली शरद पवारांनी कच खाल्ली आणि नाहीतर ते प्राईम मिनिस्टर झाले असते. यातली एक रिॲलिटी अशी आहे की 96 नव्हे तर याच्या आधी 1991च्या बाबतीत सुद्धा सुरेश कलमाडी त्यांनी हेच विधान केलेलं होतं. ही वस्तुस्थिती आहे की ज्याला किलर इन्स्टिंक्ट असं म्हणता येईल. ते करत असताना लागोपाठ 2 वेळेला काँग्रेसमध्ये असून सुद्धा शरद पवार मागे पडलेले होते. 1996 ते 98 म्हणजे जेव्हा देवेगौडा प्राईम मिनिस्टर होते तेव्हा तर शरद पवार हे काँग्रेस पक्षाचे पक्षनेते, लोकसभेतले पक्ष नेते होते. अर्थात एक प्रकारे पूर्ण काँग्रेसचे त्यावेळेचे जे कोणी 141 सदस्य होते त्यांचे ते नेते होते. तरी सुद्धा त्याही वेळेस त्यांना ते करू शकले नाहीत. आणि 1991ला जेव्हा अर्जुन सिंग, नरसिंह राव आणि स्वतः शरद पवार या तिघांचं नाव पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये होतं, तेव्हा अगदी कलमाडींनी जे आज प्रफुल्ल पटेलांनी सांगितलं तेच कलमाडींचं स्टेटमेंट त्या काळात होतं की हे कमी पडले. म्हणजे त्यावेळेचं मला एक असं विधान आठवतं कलमाडींचं की घोड्याला तुम्ही पाण्यापर्यंत नेऊ शकता पण शेवटी पाणी हे घोड्यालाच पियायचं असतं, अशा प्रकारचं काही त्यांनी एक विधान केलेलं होतं. तर ही वस्तुस्थिती 91 आणि 96ची की शरद पवार नेमक्या मोक्याच्या क्षणी जेव्हा आलेले आहेत तेव्हा ते आपलं किलर इन्स्टिंक्ट दाखवत पंतप्रधान पदावरच माझा अधिकार आहे हे दाखवण्यात कमी पडले. मात्र त्यांचे जे कोणी भाट पत्रकार आहेत सगळीकडे, जास्तीत जास्त महाराष्ट्रात, त्यांनी मात्र वारंवार शरद पवार पंतप्रधान पदाचे उमेदवार, मग भलेही त्यांच्याकडे केवळ 9 किंवा 4 खासदार असू देत, त्यांना मात्र त्यांनी नेहमी पंतप्रधान पदाचे उमेदवार सांगितलेलं आहे. पण वस्तुस्थिती ही आहे की जर मोठ्या पदाच्या जवळपास शरद पवार पोचले असतील तर ते दोन्ही वेळेला पोचले तेव्हा ते काँग्रेसमध्येच होते. आणि त्यावेळेला त्याच्या पुढे जाऊन एक प्रकारे या नंबर 1च्या पदावर माझा हक्क आहे हे सांगण्यात मुख्यत्वे नेहरू गांधी परिवाराच्या विरोधात एक प्रकारे चॅलेंज करून या नंबर 1च्या पदावर, संसदीय नंबर 1च्या पदावर माझा हक्क आहे हे सांगण्यात दोन्ही वेळेला शरद पवार अयशस्वी ठरले. ही वस्तुस्थिती आहे.